आपल्याबरोबर भाजपाचे नेते संजीव नाईक आहेत. सर, काय म्हणाल, सध्या भाजपा शिवसेना युती कुठंपर्यंत आलेली आहे? चर्चेच्या 2 फेऱ्या झालेल्या आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे पक्षाने जे काही नेतृत्वाने सांगितलं की चर्चा ही नक्कीच व्हायला पाहिजे, युती नक्कीच व्हायला पाहिजे. पण ती युती आणि चर्चा होत असताना कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी मात्र ती मला घ्यायला पाहिजे. आणि कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली आहे. आज नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक मोठा प्रबळ दावेदार पक्ष आहे आणि आजपर्यंत माननीय गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली या महापालिकेमध्ये जनतेच्या आशीर्वादाने कारभार चाललेला आहे आणि तीच आमची अपेक्षा आहे की त्यांच्याच नेतृत्वाखाली या शहरामध्ये कार्यक्रम म्हणजे कार्यभाग व्हावा. नेतृत्वाने नक्कीच सांगितलेलं युती व्हायला पाहिजे, परंतु ती युती ही सन्मानजनक व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही अशी युती व्हायला पाहिजे असं मला वाटतं. सर, काय फॉर्म्युला ठरला का सीट वाटप? सीट वाटपाच्या संदर्भामध्ये दोन्ही पक्षाच्याकडून काही गोष्टींची मागणी केलेली आहे, त्याचं आदानप्रदान झालेलं आहे. त्यावरती आज उद्या चर्चा होईल आणि या संदर्भामध्ये तोडगा निघेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर, BJP कडून 65-70 65-70 सीटचा फॉर्म्युला दिला. फॉर्म्युला असा कुठे फिक्स नाही आहे. फॉर्म्युला हा आत्ताची परिस्थिती 2015 साली निवडणुका झाल्या होत्या आणि आज 2025 सालाचा संपलेला आहे. 4 दिवसामध्ये 26 साल येईल, म्हणजे साधारण 11 वर्षानंतर पुलाच्या खालून खूप पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ताची सद्य परिस्थिती जी पाहता या ठिकाणी निर्णय हवा अशी ठाम भूमिका आम्ही घेतली. सर, नवी मुंबईमध्ये दोन्ही आमदार भाजपाचे आहेत. नगरसेवक संख्या तुमची 55च्या वर आहे. कार्यकर्त्यांचं लोकांचं मत आहे की भाजपाने सोबळाव लढावं तर कार्यकर्त्याला न्याय मिळेल. नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंबहुना जनतेतून आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की युती करण्याची आवश्यकता नाही. आपण स्वबळावरती या शहरावरती शेवटी स्वबळावर येण्याचं म्हणजे काय, 56 या ठिकाणी नगरसेवक लागतात. आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाची क्षमता ही त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त आकडा येण्याची आहे. पण शेवटी नेतृत्व हा निर्णय घेत असतो आणि नेतृत्वाने सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी युतीची चर्चा केली पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे नवी मुंबई काय वेगळी राहू शकत नाही आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब या दोघांनी तशा पद्धतीच्या आम्हाला सूचना केलेल्या आहेत आणि नवी मुंबई निवडणूक प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की या ठिकाणी जे काही मित्रपक्ष आहेत यांच्याबरोबर चर्चा व्हावी. अशाच प्रकारचा प्रस्ताव हा आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा दिलेला आहे आणि तो माझ्याबरोबर आनंदजी परांजपे यांनीसुद्धा चर्चा केलेली आहे. आदित्यताई तटकरे, सुनील तटकरे साहेब यांच्याशी मी स्वतः चर्चा त्यांनी केलेली आहे. त्यांनीसुद्धा काही जागांची मागणी केलेली आहे. त्या संदर्भातसुद्धा आमची मंडळी बसलेली आहेत आणि एकंदरीत याच्यामध्ये काय तोडगा निघतो हे दोन्ही पक्षाच्या बरोबर हा आमचा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि हा असा तिन्ही पक्ष काय होईल ह्या येत्या 1-2 दिवसांमध्ये नक्कीच आपल्या समोर येईल. सर, शिवसेनेबरोबर युती जर नाही झाली तर अजितदादाच्या राष्ट्रवादीला आपण बरोबर घेतो. मी आपल्याला तेच सांगितलं की आम्ही अजितदादा पवारसाहेबांच्याबरोबर युती होईल की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्याबरोबर म्हणजे शिवसेनेबरोबर होईल हे आत्ताच्या घडीला सांगणं मुश्किल आहे. परंतु आम्ही दोन्ही पक्षाबरोबर चर्चा करत आहोत त्यांच्या विनंतीनुसार आणि जो एक आकडा येईल मला असं वाटते की उद्यापर्यंत या संदर्भामध्ये एक सकारात्मक आकडा समजेल की बाबा इतके सीट्स शिवसेनेने लढावेत, इतके सीट्स राष्ट्रवादीने लढावेत, इतके सीट्स भारतीय जनता पक्षाने लढावेत, असा आकडा साधारण उद्या येईल असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न. गेल्या 25 वर्षापासून गणेश नाईकांनी स्वबळाव निवडणुका लढवल्या आणि सत्ता काबीज केलेली आहे. आताही गणेश नाईकांचं असं मत आहे की स्वबळाव भाजपाने लढावं. 100% स्वबळावर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व म्हणते की इकडे स्वबळावर येऊ शकतं, परंतु शेवटी एकंदरीत नेतृत्व म्हणून महायुती म्हणून लढावं असं एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की 29 महानगरपालिकेमध्ये पहिला युती व्हावी. पण जर शेवटी या ठिकाणी कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल
तर मग थोडीशी अडचण होऊ शकते. आणि म्हणून नाईक साहेबांनी सांगितलं की माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय नाही होणार याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. नक्कीच आपण पाहतो की कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी भाजप आणि गणेश नाईक घेतील. त्यामुळे नवी मुंबईमध्ये जर सकारात्मक चर्चा नाही झाली तर मात्र भाजपा स्वबळावरती लढेल अशा प्रकारचा अप्रत्यक्ष संदेश आहे संजीव नाईकांनी दिलेला आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.